हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा कापूस उत्पन्न झालेला आहे. आता हे रान पाणी देणं चालू आहे बघा मित्रांनो. ते कापसाचे ढग तिथं म्हणजे ते कापसाचे जे पराठे आहेत त्याचा ढग तिथं मारण्यात आलेला आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. बघा तूर पण कापणं झाली. तूर कापून पेंड्या ठेवल्यात आणि वाळल्याच्या नंतर याला बाहेर काढायचं आहे. हे बघा मित्रांनो, तुरीच्या वळीमध्ये तीळ टाकण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. हे बघा रानपाणी देणं चालू आहे. हे आमच्या इकडे रानपाणी दिल्याच्या नंतर 2-3 दिवसाला लगेच रान तयार होते. त्याच्यानंतर याला एकदा वखरून त्याच्यानंतर याच्यात तीळ शिपायचं आहे बघा. हे तूर कापणं झालेले आहे. या रानामधली सगळी पलाटी पण झालेली आहे बघा. तिकडे ढग मारून ठेवलेले आहेत. हे थोडं पाणी दिल्याच्या नंतर थोडं रान हडकल्याच्या नंतर हे ढगसुद्धा फुकून द्यायचे आहेत बघा. हे बघा चालू आहे बघा रान पाणी देणं. तुमच्या इकडला तीळ पेरणं झालं का मित्रांनो? झाला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तीळ पेरल्याच्या नंतर कशा पद्धतीची आम्ही पेरणी केली व कसा तीळ निघाला मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो बघा मित्रांनो. हे बघा पाणी देणं चालू आहे. तिकडं ते दिसायला ना, तिथून इकडं उतारा खाली असल्यामुळं इथपर्यंत लास्ट टप्प्याला पाणी आलेलं आहे. सन्यामध्ये थोडं चाललेलं आहे, कारण सन्याला थोडं पाण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळं सन्याला पण जाऊ द्यायलो बघा. जरासं खोऱ्यानं जमणार नाही, त्याच्यामुळं हातानं पाणी सगळीकडे पोहोचेल अशा पद्धतीने रानामध्ये सगळी नरम जमीन होईल अशा पद्धतीनं पाणी देणं चालू आहे बघा. बऱ्यापैकी रान भिजलेलंच आहे. थोडं राहिलेलं आहे आता रान. हे झाल्याच्या नंतर दुसऱ्या ओळीमध्ये पाणी लावायला लागेल बघा. अशा पद्धतीनं रान पाणी देणं चालू आहे बघा. इकडून येणं झालं का रे पाणी? इकडं कुठंतरी अडायला वाटायला, इकडून काढावं लागते. हे बघा इथं ढग मारलेला आहे. हे बघा मित्रांनो, इकडं सगळंच रान भिजलेलं आहे बघा. दुसरीकडे लावायचं आहे आता. भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. बाय.